हाय फ्रेंड्स, सर्वांचं नवीन एका व्हिडिओजमध्ये स्वागत आहे. तर आज नाश्त्यामध्ये बघा मी हिरव्या मुगाचा डोसा बनवलेला होता. तर आता वेट लॉस जर्नी चालू आहे, तर हेल्दी रेसिपीज ट्राय करते शक्यतो, जेणेकरून कमी क्वांटिटीमध्ये आपलं पोट भरलं पाहिजे असाच नाश्ता निवडते. तर सकाळी उठल्यावर अगोदर गरम पाण्यामध्ये थोडंसं तूप टाकून घेतलं होतं. आता काल मध आणि लिंबू पिळून घेतलं होतं, तर आज तूप घेते आणि उद्या मग गरम पाण्यामध्ये थोडीशी हळद आणि मिरची पावडर टाकते. असं घेते. 3 दिवस ह्या 3 ड्रिंक घेते. परत रिपीट त्याच करते. आणि आज मेथीचं पाणी घेतलं होतं. व्यायाम करून झाला की नंतर मग हे मेथीचं पाणी घेते. तर असे छोटे छोटे बदल केले तर आपल्याला असं म्हणजे जास्त त्रास पण होत नाही आणि जास्त अवघडही वाटत नाही की बाबा डाएट करायला लागते, सगळं बंद करायला लागते, असं काही होत नाही. फक्त हेल्दी खाण्याचा प्रयत्न करायचा आणि कमी क्वांटिटीमध्ये घ्यायचं, अगदी जास्तीचं घ्यायचं नाही. तर हे आज मी चिकन बनवलेलं होतं. फक्त हळद आणि मीठ एवढंच घालून ते शिजवलं होतं. बाकी कोणतेही मसाले त्याच्यामध्ये घातले नव्हते. आणि नाचणीची भाकरी केलेली होती. तर त्याच्यासोबत कॅरेट, गाजर, बीट आणि काकडी भरपूर प्रमाणात घेते. आणि हा जो ज्यूस आहे तर तो सकाळी 8-8:30च्या दरम्यान हा ज्यूस बनला जातो. तर तो एवढा ग्लास आहे, तर मी तो 1 ग्लास ज्यूस घेतला होता. तर मुगाचा डोसा बनवण्यासाठी बघा मूग घेतले होते, मोड आलेले हिरवे मूग. मोड आणून घेतले तरी चालतात किंवा मग असे जरी असले तरी भिजवून घेतले तरी चालतात. तर त्याच्यामध्ये थोडंसं जिरं, मीठ आणि आलं, हिरवी मिरची घालून वाटून घेतलं. 2 चमचे एवढा मी रवा पण त्यात घातला होता. आणि त्याच्यासोबत ही मी चटणी बनवली होती थोडीशी. आता सर्वांसाठी तेच बनवलं होतं, कारण आहोंचा तर हेल्दीच ब्रेकफास्ट असतो आणि मुलं पण मग खातात ते म्हणल्यानंतर मग तेच केलं होतं. तर ओला नारळ घेतला होता, त्याच्यामध्ये थोडंसं आलं, लसूण, कोथिंबीर आणि हिरवी मिरची घालून पाणी न घालता अशीच सुकी चटणी केलेली होती. तर ते तुम्ही दह्यासोबत पण खाऊ शकता किंवा मग अशी चटणी एखादी केली तरी, किंवा आपल्या घरामध्ये शेंगदाण्याची, जवसाची कशाची चटणी असली त्याच्यासोबत जरी खाल्लं तरीही चालतं. तर तवा छान असा गरम करून घेतला आणि अगोदर कृष्णासाठी प्लेन बनवली होती, कारण त्याला कांदा टोमॅटो घातलेला आवडत नाही. तर त्याच्यासाठी प्लेन डोसा बनवून दिली आणि नंतर मग बाकी कांदा, टोमॅटो, गाजर, हिरवी मिरची, कोथिंबीर असं सर्व साहित्य घालून, आता मुलांसाठी बनवताना तूप घालून बनवलं होतं आणि माझ्यासाठी केल्यानंतर मी असंच केलं होतं. आता थोडंफार तूप खाल्लं तरी चालतं किंवा थोडंसं तेल खाल्लं तरीही काही म्हणजे हे नाही, त्यानं काही आपलं लगेच वेट वाढत नाही. फक्त जास्त आपल्याला प्रमाणात खायचं नाही. आता वजन कमी करायचं आहे म्हणल्यानंतर मग थोडंसं क्वांटिटी सगळ्याचीच कमी ठेवायची. आता नंतर माझ्या लक्षात आलं की घरामध्ये पनीर पण आहे, तर मी नंतर ह्याच्यामध्ये पनीरचे क्यूब पण घातले होते. पण सुरुवातीला माझ्या लक्षात नव्हतं, हे फक्त व्हेजिटेबल्स मी त्याच्यामध्ये घातले. तर हा असा नाश्ता केला तर मग दुपारपर्यंत मग भूकही लागत नाही आपल्याला नंतर लगेचच. आणि ह्याच्यानंतर मग मी 1 तासानं ग्रीन टी घेतली होती. आता ग्रीन टी मला जास्त आवडत नाही, पण आज घेतली होती. कधी तर घेते असं. आज कॉफी संपलेली होती त्यामुळे मग मी ग्रीन टी घेतली नंतर. आणि शक्यतो मी ब्लॅक कॉफीच घेते. तुम्हाला ग्रीन टी आवडत असेल तर तुम्ही तेही घेऊ शकता. तर असं थोडंसं बदल केलं तर वेट कमी व्हायला काही जास्त अवघड जात नाही. आणि प्रोटीनयुक्त पदार्थ खाल्ले मग आपल्याला सारखी भूक लागत नाही किंवा सारखं काहीतरी खाण्याची किंवा गोड खाण्याची क्रेविंगही होत नाही. जर तुम्हाला चहाची जास्त तलफ होत असेल तर तुम्ही फक्त पाण्यामध्ये आलं टाकून आलं उकळून त्याच्यामध्ये नंतर लिंबू पिळून थोडासा मध टाकून पेलं तरीही चालतं. तसंही म्हणजे पेला तरीही आपल्याला चहाची तलब होत नाही. किंवा मग तुम्ही ब्लॅक कॉफी पित असाल तरीही मग ती घेतली तरीही चालते. आपल्याला पाणी आहे ते भरपूर प्रमाणात प्यायचं आहे. ज्यावेळी आपल्याला भूक लागली असं वाटत असेल तर त्यावेळी आपण 1 ग्लास असं पाणी प्यायचं. एकदम पण पाणी प्यायचं नाही. तर 1 ग्लास असं तासाने किंवा 2 तासाने आपण पाणी घेऊ शकतो. तर आज दुपारच्या ह्याच्यामध्ये मी फक्त हे सलाड घेतलं होतं. ह्याच्यामध्ये हरभरे आहेत मोड आलेले, शेंगदाणे थोडेसे भिजवलेले ते घातले होते, टोमॅटो, गाजर आणि बीट हे घेतलेलं होतं आणि हिरवे मूग पण आहेत ते पण त्याच्यामध्ये टाकले नंतर. आणि थोडंसं मीठ आणि साखर, तेलाचं प्रमाण आपल्याला जेवढं जमेल तेवढं म्हणजे कमी करायचं आहे. मीठ पण कमीच खायचं आहे. आणि थोडंसं अर्धी वाटी मी दही घेतलेलं होतं. आता मला ह्याच्यामध्ये दही मिक्स करून खायला नाही आवडत, त्यामुळे मी सेपरेट घेते. त्याच्यानंतर मी ताक करून पिते. 2 चमचे दह्यामध्ये 1 ग्लास पाणी घालून जेवणानंतर 1 तासानं ते घेते. त्यानं पण आपली भूक कंट्रोल होते आणि पोट भरल्यासारखं राहतं.
तर असं प्रोटीनयुक्त घेतलं ना तर मग आपलं पोट पण भरतं, आपल्याला म्हणजे थकवा किंवा अशक्तपणा असा पण काहीसं जाणवत नाही. आता तुम्हाला जर पोळी खायची असेल, चपाती खायची असेल तर मग तुम्ही पांढरी चपाती घ्यायची, शक्यतो तेल लावायचं नाही त्याला. आणि नॉनव्हेज खात नसाल तर त्याला ऑप्शन सोयाबीन आहे किंवा राजमा आहे, छोले आहेत, तर तुम्ही असं वेगवेगळ्या रोज रेसिपी त्याच्या पण ट्राय करू शकता. फक्त भाजीची क्वांटिटी वाढवायची, आपण रोटी एकच घ्यायची आणि भाजी भरपूर अशी भाजी घ्यायची. त्याच्यासोबत आता उन्हाळा आहे त्यामुळे दही तुम्ही जास्त प्रमाणात घेऊ शकता, ताक घेऊ शकता. आणि ही एक प्लेट नेहमी जेवणासोबत आपल्या घ्यायची आहे. कॅरेट, काकडी, बीट आणि टोमॅटो, कांदा पण तुम्ही घेऊ शकता त्याच्यासोबत. तर असं जेवण घेतलं तर ना मग आपल्याला सगळं जीवनसत्व भेटलं जातं, त्यामुळे मग वेट लॉस होण्यासाठी मदत होते. आणि नंतर मग 5-6च्या वेळेला मी थोडंसं एक मुठभर फुटाणा आणि ब्लॅक कॉफी घेते. तर असं छोटे छोटे चेंजेस केले तर ना वजन कमी करणं असं काही फार अवघड नाही. आणि हा डाएट आपल्याला काही लाईफ टाईम पाळायचा नाही. फक्त वेट लॉस एकदा झालं ना नंतर परत आपण ना म्हणजे सगळ्या गोष्टी खाऊ शकतो, फक्त आपलं खाणं हे लिमिटमध्ये असावं, नाहीतर मग ते वजन मग झपाट्यानं वाढलं जातं. तुम्हाला जर लिंबू पाणी सूट करत नसेल तर तुम्ही प्लेन आपलं साधं आपलं पाणी थोडंसं कोमट करून ते घेतलं तरी चालतं. संध्याकाळी झोपताना पण एकदा ना झोपायच्या अगोदर 1 तासभर आपल्याला जेवण झाल्यानंतर 1 तासानं, आता तुम्ही 7 वाजता जर जेवण करीत असाल तर मग 8 वाजता 1 ग्लास आपल्याला कोमट पाणी प्यायचं आहे किंवा दालचिनीचा तुकडा टाकून ते पाणी उकळायचं आणि ते पाणी घ्यायचं. आणि शक्यतो रात्री लेट जास्त आपण पाणी प्यायचं नाही. आपलं जो 3.5 लिटर पाणी प्यायचं आहे तर ते संध्याकाळ 6-6:30पर्यंत ना हे पाणी पिऊन झालेलं असावं. रात्री पाणी जास्त पिले तर आपली झोप व्यवस्थित होत नाही, त्यामुळे रात्रीचं पाणी शक्यतो कमी घ्यायचं, दिवसभरात पाणी प्यायचं. ज्यावेळी आपल्याला दिवसा भूक लागेल त्यावेळी ना आपण असं 1-1 ग्लास पाणी घेऊ शकतो. आणि नंतर तुम्हाला जर आधीमध्ये भूक लागत असेल 12 वाजता किंवा नंतर 5-6च्या दरम्यान तर तुम्ही एखादं फळ घेऊ शकता. फळं शक्यतो दुपारनंतर म्हणजे संध्याकाळच्या अगोदरच घ्यायची, 6 नंतर शक्यतो फळं खायची नाहीत. आणि काकडी पण काही जणांना रात्री खाल्ल्यानंतर सर्दीचा वगैरे त्रास होतो, तर काकडी पण तुम्ही दुपारच्या जेवणामध्ये किंवा 6पर्यंत खाऊ शकता. रात्रीच्या ह्याच्यात मग काकडी खायची नाही. काकडीऐवजी गाजर घ्यायचं, गाजर घेतलं तरी चालतं, बीट घेतलं तरी चालतं. मोड आलेले कडधान्य आपल्याला रोजच थोडंसं 1 वाटी असं प्रमाणात घ्यायचंच आहे. मग तुम्ही ते कोणत्याही वेळेत घेऊ शकता, तुम्हाला जसं जमल तसं. तर अशा छोट्या छोट्या गोष्टी पाळून पण ना तुम्ही हेल्दी डाएट करून वजन कमी करू शकता. आणि अशा पद्धतीने वजन कमी केलं तर वजन नंतर वाढतही नाही. फक्त थोड्या दिवस जिभेकडे जास्त लक्ष द्यायचं नाही, कारण जिभेला जे आवडतं ना ते आपल्या शरीरासाठी चांगलं नाही, आणि शरीरासाठी जे चांगलं आहे ना तर ते जिभेला आवडत नाही. तर एक 2-3 महिन्यासाठी जर तुम्ही असं डाएट केलात तरी ना कमीत कमी 10 ते 15 किलो वजन कमी होऊन जातं. आणि नंतर मग तुम्ही सगळेच पदार्थ खाऊ शकता लाईफ टाईम असे, फक्त कमी क्वांटिटीमध्ये खायचा. आणि शक्यतो रात्रीचं जेवण हे लवकर करण्याचा प्रयत्न करायचा. 6:30पर्यंत केलं तरी अजूनच चांगलं, जास्तीत जास्त 7:30पर्यंत तुम्ही रात्रीचं जेवण झालेलं असावं. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा.